मी आत्ता सुनील जगताप टाटा हिताची कोल्हापूर डीलरशिपचं नाव सुविरा इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड त्या ऑफिसच्या समोर उभा आहे आणि इथे एक टाटा हिताचीने बनवलेलं बॅकलोडर उभं आहे ज्याचं नाव आहे शिनराई. शिनराई जॅपनीज नाव आहे. इथं ही नवीन ट्रेनी सेलची लोक उभी आहेत ज्यांना मी हे बॅकलोडर एक्सप्लेन करतोय. मी जे आत्ता काही प्रेझेंटेशन सांगतोय त्या प्रेझेंटेशनचा उपयोग कस्टमरला मशीन समजून सांगण्यासाठी उपयोगाला येईल. कुठलंही मशीन जर सुरुवात केली, आपण या मशीनच्या समोर उभं आहे, सुरुवात करू आपण या टीथवरनं. हे लोडर बकेट, या लोडर बकेटचा टीथ जर पाहिला तुम्ही, लोडर बकेट पाहिली आणि इथून जर मागं मशीन बघत गेला तर आज ज्या भारतात कंपन्या मशीन बनवतात त्यांच्या कंपॅरिझन जर करत गेला तर तुम्हाला कस्टमरला व्यवस्थित मशीन प्रेझेंट करता येईल. आज कुठल्या कंपन्या भारतात मशीन बनवतात? आज भारतामध्ये सर्वात जास्त मशीन विकणारी कंपनी आहे JCB. ज्याचं सर्वात जास्त मॉडेल विकणार आहे 3DX मॉडेल. दुसरी कंपनी आहे एस्कॉर्ट्स. तिसरी कंपनी आहे केस. चौथी कंपनी आहे कॅटरपिलर. पाचवी कंपनी एस. सहावी कंपनी महिंद्रा. सातवी कंपनी बुल. अजूनही काही कंपनी येतील आणि ही एक कंपनी आहे टाटा हिताची. आता कुठल्याही कस्टमरला मशीन प्रेझेंट करताना कस्टमरला कुठलं मशीन घ्यावं याचा निर्णय घेणं खूप अवघड असतं. जनरली कस्टमर 3DXकडे जातो, कारण ज्या काळी 3DX मार्केट, ज्या काळी JCB मार्केटमध्ये आली तेव्हा एस्कॉर्ट आणि JCBच्या कॉम्बिनेशनमध्ये भारतामध्ये आली. त्या काळी इतर कुठल्याही कंपन्या नव्हत्या. त्याच्यामुळे सगळीकडे भारतात ज्या मशीन विकल्या गेल्या त्या JCB या नावाखाली विकले गेले. त्याच्यामुळे JCBचं नाव प्रचलित आहे मार्केटमध्ये. JCB असा ब्रँड आहे की घराघरात त्या ब्रँडचं नाव माहिती आहे. त्याच्यामुळे आपलं मशीन हे जे काही शिनराई जेव्हा विकायला जाऊ त्यावेळेस कस्टमरला मशीन व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे आणि पॉईंटशीर कंपॅरिझन केली पाहिजे. आता कंपॅरिझन आपण कोणाशी करू? आपण कंपॅरिझन करू जे भारतात सर्वात जास्त विकलं जाणारं मशीन, ते म्हणजे JCB 3DX. मग आपण सुरुवात इथनं करू. आज ही लोडर बकेट आहे. सुरुवात करूया टीथपासून, ज्याला लोडर टीथ म्हणतात, बकेट टीथ. ही टीथ जर तुम्ही पाहिल्यात, दुर्दैवाने आपल्या शेजारी JCB 3DX उभं नाही आहे, पण हे टीथ हेवी ड्युटी टीथ आहेत, कास्ट आयर्नचे. आता हेवी ड्युटी ॲज कम्पेअर टू JCB 3DX असल्यामुळे याचं लाईफ जास्त मिळतं. किती लाईफ जास्त मिळेल? जे JCBचं टीथ वेअर आउट होतील त्याच्यापेक्षा 1.5 ते 2 पट लाईफ या दाताचा आहे. आता 1.5 ते 2 पट जेव्हा लाईफ जातात त्यावेळेस कस्टमरचे पैसे वाचले जातात. हे टीथ बदलण्यासाठी जे मशीन उभं राहतं ती वेळ वाचली जाते. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज या टीथचा आहे. हा सगळ्यात पहिला पॉईंट झाला. इथनं सुरुवात केलं आपण. ही बकेट जर पाहिली, ही हेवी ड्युटी बकेट बनवलेली आहे. आता हेवी ड्युटी बकेटचा फायदा काय? हेवी ड्युटी बकेटचा फायदा आहे त्याचं लाईफ, त्याचं विअर अँड टिअर. शेवटी मातीत जाते. मातीत गेल्यावर दगड, माती, मुरूम जे काय असेल त्याच्यामुळे ती झीज होते. ती झीज होत असताना याची लाईफ चांगली राहते. तुम्ही याच्या पाठीमागं आला. आता लोडरचं काम काय? लोडर या शब्दाचाच अर्थ आहे लोड, की मटेरियल लोड करणं. आता लोड करताना काय पाहिजे? आज ट्रक गेलेले आहेत आणि हायवा टिप्पर आल्यात मार्केटमध्ये. आता हायवा टिप्परची जी काय बॉडी असते त्याचे जे साईडचे जे पोर्शन असतो तो हाय असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस लोडर जेव्हा मटेरियल उचलतो आणि हायवा टिप्परमध्ये लोड करतो, समजा उदाहरणार्थ ही हायवा टिप्परची जर बॉडी धरली, ही इथून इथं, ही जर वीट धरली, पुढं जर ड्रायव्हर बसत असेल तर ज्यावेळेस हायवा टिप्पर लोड करायला लोडर येतो तो सेंटरपर्यंत लोडिंग करता आलं पाहिजे, म्हणजे हायवा टिप्पर पूर्ण भरता येईल. 3DXमध्ये जे स्टँडर्ड मॉडेल आहे त्याच्यामध्ये लोडिंग सेंटरपर्यंत येतं. सॉरी, कॉर्नरला लोडिंग होतं. कॉर्नरला लोडिंग केलं की तुम्ही टिप्पर भरू शकत नाही. त्या 3DXला सगळ्या बाजूने फिरावं लागतं. नाही तर मग काय करावं लागतं? 3DXला रॅम्प करावा लागतो, असा वर चढायचा, किंवा मग टिप्पर खाली घ्यावा लागतो खड्ड्यामध्ये. हे असं सगळीकडे शक्य नाही.
मग ह्या मशीनचा ॲडव्हान्टेज सेंटरपर्यंत लोड करू शकतो, त्याच्यामुळे बकेट पूर्ण भरता येते. हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. हा स्टँडर्ड 3DX मध्ये नाही आहे. मग त्याने काय केलं, 3DX मशीन करताना अजून एक मॉडेल काढलं एक्स्ट्रा म्हणजे त्यांनी लोडर आमची लांबी वाढवली. अशी लांबी फक्त वाढून चालत नाही, लांबी जेव्हा तुम्ही वाढवता त्यावेळेस त्याच्या पिनवर येणारा लोड वाढला, त्याच्यामुळे तुम्हाला पिनचं डिझाईन बदललं पाहिजे ज्याच्यावर हा लोडर आर्म रेस्ट केलेला आहे. अशाच पिनचं डिझाईन ठेवलं आहे आणि लांबी वाढवली. आज जर मी असं मटेरियल उचलतो आहे तर माझ्या इथे येणारा लोड कमी आहे, पण मी जेव्हा असं मटेरियल उचलेल तेव्हा माझा इथला लोड वाढला. इथं क्रॅकिंगचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यामुळं या ठिकाणी त्याच पिनचं डिझाईन ठेवून लांबी वाढून चालत नाही. त्याच्यामुळे लोडर आर्मच्या क्रॅकिंगचे प्रॉब्लेम सुरू होतात. कुठल्याही 3DX मशीनमध्ये लोडर आर्मचे क्रॅकिंगचे प्रॉब्लेम जनरली येतात. तर तुम्ही जर बकेट टीथ पाहिलं, लोडर आर्म पाहिलं, तर यामध्ये सर्व बाबतीमध्ये 3DXपेक्षा या लोडर आर्मची ॲडव्हान्टेजेस खूप जास्त आहे. लोडर संपल्यानंतर आपण या पोर्शनला येऊ. इथं रेडिएटर आणि कूलर बसतो. रेडिएटरचं काम काय, इंजिनचं कूलंट आतमध्ये जे फिरतं ते गरम होतं, त्याला थंड करायचं काम करतं. हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या वॉटर कूल्ड इंजिनमध्ये रेडिएटर असतो. हे मशीन हायड्रॉलिक्स आहे. हायड्रॉलिक असल्यामुळे याला हायड्रॉलिक ऑइलसुद्धा थंड करण्यासाठी कूलर पाहिजे. त्याच्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे, ROC म्हणतात त्याला, रेडिएटर ऑइल कूलर कॉम्बिनेशन, ROC. याच्यामध्ये रेडिएटर कूलर आहे. कूलरमध्ये जे ऑइल जातं ते थंड करायला पाहिजे. आता हे मशीनला फॅन कसा आहे, 2 प्रकारचे फॅन असतात, एक सकर फॅन आणि एक एक्झॉस्ट फॅन. एक्झॉस्ट फॅन म्हणजे आतनं बाहेर हवा फिरतो आणि सकर फॅन म्हणजे बाहेरनं आत हवा घेतो. तुम्ही डोझर जर पाहिला, बुलडोझर, ज्याच्यामध्ये बकेट जी आहे ती पूर्ण याच्या समोर असते, त्याच्यावर बाहेरनं हवा खिचू शकतो का तो, पुढं बकेट ब्लेड डोझरचं ब्लेड येतं. त्याच्यामुळे त्या अशा मशीनमध्ये ब्लोअर फॅन असतो. या मशीनमध्ये सकर फॅन आला की बाहेरची हवा या रेडिएटर कूलरला आपटून ते थंड केलं जातं आणि आलेली हवा कुठं येते, इथे येते. ती हवा कशी असते, गरम हवा पटकनी जर बाहेर गेली नाही तर हॉट एअर रिसर्क्युलेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो. ती हवा आतल्यात फिरायला लागते. आपण जर 10 बाय 10च्या खोलीत बसलो आणि फॅन चालू केला आणि खिडक्या बंद आहेत तर आपण बसूच शकणार नाही, कारण त्याला व्हेंटिलेशनच नाही आहे. तिथं आपण थोडं वेळ बसलं की बाहेर येऊ. आणि खिडक्या जर असल्या तर 10 बाय 10ची खोलीसुद्धा आपण आरामात बसू शकतो, कारण त्याला व्हेंटिलेशन आहे. शेवटी इंजिनच्या रूममध्ये सुद्धा व्हेंटिलेशन पाहिजे, याला इंजिन रूम म्हणतात. आता ही जर जागा पाहिली तुम्ही, JCB 3DXमध्ये ही जागा कमी आहे, म्हणजे इंजिन रूमची जागा कमी आहे. त्याच्यामुळं काय होतं, ती हवा आलेली आतल्यात फिरत राहते. आतल्यात जेव्हा हवा रिसर्क्युलेशन होतं त्यावेळेस इथं टेम्परेचर वाढतं. आता इथं पार्ट कुठले आहेत, मेटॅलिक किंवा रबर पार्ट्स आहेत, त्याच्या लाईफवर त्याचा परिणाम होतो. थंड गरम केलं. आपण जर थंड पाण्याने आंघोळ केली, लगेच गरम पाण्याने आंघोळ केली, परत थंड पाण्याने आंघोळ केली, गरम पाण्याने आंघोळ केली, आपण आजारी पडू. सिमिलरली या रबर पार्ट आणि मेटॅलिक पार्टवर त्याचा परिणाम होतो, त्याची लाईफ कमी होते. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, जे सगळे सेल्स एक्झिक्युटिव्ह इग्नोर करतात. याविषयी कुणीही बोलत नाही. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हॉट रिसर्क्युलेशन ऑफ एअर हे अतिशय घातक असतं मशीनला. आता इथं टेम्परेचर वाढलं, ही लाईफ कमी झाली, पण हे टेम्परेचर ऑपरेटर केबिनमध्ये ट्रान्सफर होतं. भर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं 45 ते 48 डिग्री टेम्परेचर, सेंटीग्रेड टेम्परेचर हे कॉमन झाले आता भारतामध्ये. त्याच्यामुळे भर दुपारी 12 नंतर JCB 3DXमध्ये बसलेला ऑपरेटर हा मशीन चालवायला कंटाळा करतो आणि तो बंद ठेवतो मशीन, कारण त्याच्या हॉट रिसर्क्युलेशन ऑफ एअरमुळे इथलं टेम्परेचर वाढतं, केबिनमधलं टेम्परेचर वाढतं. आता हे केबिन JCB 3DXपेक्षा 18% जास्त आहे, मोठं आहे. म्हणजे आपण एका मोठ्या रूममध्ये बसल्यावर तुझं फ्रेश वाटतं आणि छोट्या रूममध्ये बसलं की आपल्याला कोंडल्यासारखं वाटतं. सेम सिच्युएशन इथे आहे. चालक हा मालक असतो आणि जो कस्टमर असतो तो इन्व्हेस्टर असतो. मग तो चालकाचे बसायची जागा जर कम्फर्टेबल असेल तर तो मशीन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो. म्हणजे याचे 2 ॲडव्हान्टेज आहे. केबिन मोठं आहे, हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही, कारण याला व्हेंटिलेशन खूप आहे. ही जागा जर बघितली, इंजिन रूम मोठी आहे. हे दुसरं ॲडव्हान्टेज. पहिलं मी लोडरचं सांगितलं, दुसरं मी इंजिन रूमचं सांगितलं, तिसरं ॲडव्हान्टेज सांगितलं केबिनचं. आता तुम्ही इथं जर आला मशीनमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पोर्शन असतो, त्याला म्हणतात ड्राईव्ह लाईन. आता ड्राईव्ह लाईन कशी बनते, प्रत्येक मशीनमध्ये
एक स्वयंचलित गोष्ट असते ज्याला म्हणतात प्राईम मूव्हर, जो स्वतःहून चालतो. आणि दुसरा असतात पॅरासायटिक लोड. पॅरासायटिक लोड म्हणजे काय, बांडगुळ मराठीमध्ये, जे झाडाचा ज्यूस शोषून तो वेल चढतो. बांडगुळाचा वेल पाहिला का तुम्ही वर? पॅरासायटिक लोड हे प्राईम मूव्हरवरनं पॉवर घेतं. मग प्राईम मूव्हर काय? प्रत्येक मशीनमध्ये प्राईम मूव्हर असतो इंजिन. इलेक्ट्रिकल सोडलं तर, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वेगळे आहेत. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हे इलेक्ट्रिक सप्लायवर चालतात. याच्यामध्ये इंजिन प्राईम मूव्हर. याच्यावरनं कायच पाठीमागं आहे, ट्रान्समिशन. हे नुसतं ट्रान्समिशन आहे का? ट्रान्समिशन म्हणजे काय? एका ठिकाणावरनं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी पाठवणारी गोष्ट म्हणजे ट्रान्समिशन. एक डिसीज ट्रान्समिट होतो, याचा ताप याला ट्रान्समिट झाला, याचा करोना याला ट्रान्समिट झाला. तसं एक पॉवर एका जागेवरून दुसरीकडे ट्रान्समिट करणाऱ्याला म्हणतात ट्रान्समिशन. याला टॉर्क कन्व्हर्टर आहे. प्रत्येक मशीनमध्ये टॉर्क कन्व्हर्टर असतो. टॉर्क कन्व्हर्टरचं फंक्शन काय? टॉर्क कन्व्हर्टर जसं इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर असतो, पॉवर हाऊसकडनं ज्यावेळेस इलेक्ट्रिक सप्लाय चालू होतो त्यावेळेस तो व्होल्टेज ड्रॉप होतो ट्रॅव्हल केल्यावर, बरोबर की नाही? रेजिस्टन्स असतो, व्होल्टेज ड्रॉप होतो. मग तो पाठवायचं कसं पुढं? माझं पाण्याचं प्रेशरच कमी झालं तर पुढं जाणारच नाही, त्याला पंपिंग केलं पाहिजे पुढं. मग तो ट्रान्सफॉर्मर काय करतो? स्टेपअप करतो. काय स्टेपअप करतो? व्होल्टेज स्टेपअप करतो. त्याच्यामुळे ते पॉवर ट्रान्समिट होते. सिमिलरली याच्यामध्ये टॉर्क कन्व्हर्टर आहे. टॉर्क कन्व्हर्टर काय करतो? ते पॉवरला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करतो. अलग लक्षात. तसं ट्रान्समिशन कम टॉर्क कन्व्हर्टर आहे. सगळ्या मशीनमध्ये असतो ट्रान्समिशन कम टॉर्क कन्व्हर्टर. गाड्यांमध्ये काय असतो? गिअरबॉक्स असतो, तो मेकॅनिकल गिअरबॉक्स. हे हायड्रॉलिक ट्रान्समिशन. याच्यानंतर काय असतं? ज्याच्यावर व्हील चालतं तो आहे ॲक्सल. म्हणजे प्राईम मूव्हर इंजिन, ट्रान्समिशन, ॲक्सल हे ड्राईव्ह लाईन अत्यंत महत्त्वाची आहे. आता इंजिन जर पकडलं, जगामध्ये टॉपमोस्ट कंपन्या कुठल्या इंजिन मॅन्युफॅक्चरिंग हेवी लाईनमध्ये? कॅटरपिलर, वॉल्वो, कोमात्सू आणि कमिन्स. ह्या जगातल्या 4 रिनोन कंपन्या आहेत ज्या हेवी लाईन इंजिन तयार करतात. याच्यातले कॅटरपिलर इंजिन पण करतं, इक्विपमेंट पण करतं. कोमात्सू इंजिन पण करतं, इक्विपमेंट पण करतं. वॉल्वो इंजिन पण करतं, इक्विपमेंट पण करतं. पण कमिन्स ही एकमेव अशी कंपनी की इंजिन सोडून काय करत नाही. इंजिनचं त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर पूर्ण फोकस आहे. ज्याचा एका गोष्टीवर फोकस असतो त्याची क्वालिटी नक्की चांगली असते. एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजे काय? एकही धड नाही असं चालत नाही. माझ ड्राईव्ह लाईनमध्ये कमिन्स इंजिन या मशीनमध्ये. असं कुठली कंपनी ज्याच्यात कमिन्स इंजिन आहे बॅकलोडरमध्ये? एकही नाही. एकमेव ही कंपनी टाटा हिताची शिंद्रे ज्याला कमिन्स इंजिन बसवलं. कमिन्स इंजिनचा ॲडव्हान्टेज काय? याचं 2 ॲडव्हान्टेजेस. याची मेटॅलर्जी जी आहे, शेवटी इंजिन काय मेटॅलिक पार्टनी बनलेलं असतं, रबर पार्टनी बनलेलं असतं. याची मेटॅलर्जी चांगली. आज मटेरियल सायन्स ज्या कंपनीमध्ये स्ट्रॉंग डिझाईनमध्ये असतं त्याचं ऑटोमॅटिकली लाईफ चांगली असते. तर हे याची मेटॅलर्जी चांगली आहे. यांच्या R&D टेस्टिंग चांगलं आहे. कमिन्स हे R&Dमध्ये वन ऑफ द मास्टर आहे इंजिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आज तुम्ही पुण्याला जर गेला कमिन्स इंडियामध्ये तर जगातलं वन ऑफ द बेस्ट R&D सेंटर उभं केलं आहे त्यांनी. ग्लोबल टेक्निकल सेंटर उभं केलं आहे, वन ऑफ द बेस्ट R&D सेंटर. असं कुठल्या कंपनीमध्ये भारतामध्ये एकाही नाही. इंजिन मॅन्युफॅक्चर कोणाकडेही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचं स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन कमी आहे. स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन हे ग्रॅम पर BHP पर आवरमध्ये मोजलं जातं, जे कंपनीमध्ये टेस्ट बेडवरच मोजता येतं. हे बाहेर नाही मोजता येत. एका तासाला एका BHPसाठी किती ग्रॅम डिझेल लागलं जातं याचं स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन इतर इंजिनपेक्षा कमी आहे. आता इंजिन आपण JCB विचार करू. JCB काही इंजिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही आहे, ते इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांचं एक्सकॅव्हेटर जर घडलं तरी कमीच इंजिन आहे. त्यांचं इंजिन आहे का? टाटाचे स्वतःचे इंजिन आहेत, पण एक्सकॅव्हेटरला इंजिन कुठलं आहे? कमिन्स आहे. सॅनी कमिन्स इंजिन, होंडाई कमिन्स इंजिन, मॅक्सिमम इंजिन कमिन्स आहे. काही मॉडेलला वेगळी इंजिन आहेत, म्हणून कमिन्स हे मास्टर आहे. याचं स्पेसिफिक फ्युएल कन्झम्पशन कमी असल्यामुळे याचं डिझेल कन्झम्पशन ऑटोमॅटिक कमी येतं. त्याच्या पाठीमागे जे ट्रान्समिशन आणि ॲक्सल आहे, आज जगामध्ये बॅकलोडरसाठी सर्वात टॉपमोस्ट कंपनी ॲक्सेल अँड ट्रान्समिशन मॅन्युफॅक्चरची कुठली आहे? कार्यारो. ही इटालियन कंपनी आहे. याचा प्लांट आहे पुण्याला, रांजणगाव गणपतीला.
इंजिन प्लांट कुठे आहे कमिन्सचा? पुणे आणि सातारा जिल्ह्यात. म्हणजे महाराष्ट्रामध्येच हे अख्खं ड्राईव्ह लाईन तयार होते. आलं लक्षात? इतर सगळ्या कंपन्या करारो ॲक्सेल आणि करारो ट्रान्समिशन वापरतात, एक्सेप्ट 1-2 कंपन्या. JCB स्वतःचं ॲक्सेल ट्रान्समिशन वापरतात. ठीक आहे, स्वतः ॲक्सेल आणि ट्रान्समिशनचे मास्टर नाही आहेत, पण त्यांनी आपलं प्रोडक्ट विकावं म्हणून त्यांनी स्वतःचं इंजिन वापरायला सुरू केले. एकेकाळी 2011पर्यंत किर्लोस्कर इंजिन वापरत होते. आज ज्या लोकांकडे किर्लोस्कर इंजिनचा बॅको आहे, ज्या लोकांकडे JCB इंजिनचा बॅको आहे, JCB कंपनीचेच, तो किर्लोस्कर इंजिन असलेल्या बॅकोला जास्त चांगला समजतो. पण JCBने स्वतःचं इंजिन पुश करावं म्हणून त्याला स्वतःचं इंजिन टाकलं. त्याच्या पाठीमागे जर आला तुम्ही, केबिन मी सांगितले आलं ॲक्सेल, ह्या ॲक्सेलची कॅपॅसिटी 10 टन कॅरिंग कॅपॅसिटी आहे. मशीनचं सगळं वेट जे आहे ते ॲक्सेलवर आहे. ज्यावेळेस मशीन ट्रॅव्हल करतं लोड ॲक्सेलवर असतो, जेव्हा मशीन पुढच्या लोडरवर काम करतं लोड ॲक्सेलवर असतो. तुम्ही जर 3DX मशीन पाहिलं खालनं, त्याचा ॲक्सेल लिटरली ट्रॅक्टर टाईप ॲक्सेल आहे. तो 8 टन कॅपॅसिटीचा ॲक्सेल आहे. वजन किती आहे 3DXचं? 7500 किलोच्या आसपास. याचं वजन आहे 7800 किलोच्या आसपास. 7500 किलो, 8 टन कॅपॅसिटी म्हणजे किती? 8000 किलो. म्हणजे फक्त 500 किलो एक्स्ट्रा ओव्हर कॅपॅसिटी आहे. याचं वजन किती? याचं कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? 10,000 किलो. याचं वजन किती? 700-800 म्हणजे 2200 किलो ओव्हर कॅपॅसिटीचं ॲक्सेल आहे. कुठलाही 3DX मशीन जेव्हा तुम्ही लोडरवर कंटिन्युअस काम करता, त्याचा ॲक्सेल दर 2-2.5 ते 1000 तासाला ओपन करावा लागतो, रिपेअर करावा लागतो. याला काहीही होऊ शकत नाही. हा किती मोठा फरक आहे हा. शेवटी मशीन कशासाठी घेतो? बिझनेस करण्यासाठी. त्याला सारखं रिपेअरिंग यायला लागलं तर काय उपयोग आहे? कुठल्याही 3DXवाल्याला विचारा, तुम्हाला लोडरवर मशीन पाहिजे, तुम्हाला भाड्याने द्या, मी 3 महिने वापरणार आहे, तो तुम्हाला मशीनच देणार. त्याला माहिती आहे ॲक्सेल फेल होणार आहे, तो भाड्याने देणारच नाही तुम्हाला. ही अशी अवस्था 3DXची. म्हणजे तुम्हाला लोडर सांगितलं, इंजिन सांगितलं, इंजिन रूम सांगितलं, ऑपरेटर केबिन सांगितलं, ॲक्सेल ट्रान्समिशन सांगितलं, एकही ॲडव्हान्टेज 3DXमध्ये नाही आहे. आता पाठीमागे जाऊ. हा स्टॅबलायझर या शब्दामध्येच त्या मशीनचा अर्थ, त्या शब्दा पार्टचा अर्थ आहे स्टॅबल करणारं स्टॅबलायझर. मशीन जेव्हा काम करतं तेव्हा व्हायब्रेशन असतात, मशीन हलत असतं असं, मग त्याला स्टॅबिलिटी पाहिजे. मशीन जर काम करताना हलत असेल, आता मशीन स्टॅबिलायझर कधी काम करतं? पाठीमागनं एक्सकर्शन करताना. सर्वात जास्त मशीनमध्ये बॅकोमध्ये काम चालतं पाठीमागं, लोडरचे काम कमी असतं. लोडर कंटिन्युअस काम कुठं असतं? स्टोन क्वारीमध्ये. त्या दगडाच्या खाणीमध्ये 3DX मशीन आहे, त्यांचे ॲक्सेल कायम फेल होतात. त्याच्यामुळे स्टोन क्वारीमध्ये 3DX घेणारे फार कमी लोक आहेत. त्यांची घेतात, त्यांचं मशीन खुळखुळं होतं. हे 3DX मशीन चांगलं आहे म्हणून मी कंपॅरिझन करत नाही, पण 3DXच्या नावाची खूप मार्केटमध्ये, त्याच्या नावाची खूप मोठी एक ब्रँड इमेज आहे. सर्वात जास्त मशीन विकले जातात, 100 मधले 80 3DX विकलं जातं. याचं कारण आहे आपला सेल्सवाला माणूस, आपला एक्झिक्युटिव्ह हा कस्टमरला व्यवस्थित मशीन प्रेझेंट करू शकत नाही. त्याच्या बारकावे कस्टमरच्या लँग्वेजमध्ये सांगता आले पाहिजे. हा स्टॅबिलायझर जर बघितला, हेवी ड्युटी स्टॅबिलायझर आहे. तुम्ही 3DXमध्ये स्टॅबिलायझर बघा, छोटा आहे, त्याच्यामुळे 3DXमध्ये व्हायब्रेशन्स असतात. व्हायब्रेशन झाले की माझा हात जर असा हलवत राहिलो मी 8 तास, तर माझे इथे हेअरलाईन क्रॅक जातील. सिमिलरली त्या व्हायब्रेशनचा इम्पॅक्ट या सगळ्या मशीनच्या ड्राईव्ह लाईनला होतो आणि म्हणून फेल्युअरचे प्रॉब्लेम सुरू होतात. याची स्टॅबिलिटी चांगली. इथं विअर पॅड आहे, याच्यामध्ये हा इनर केसिंग आहे, ही आउटर केसिंग आहे. या दोघांच्या मध्ये फायबरची विअर पॅड आहे. मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट चालत नाही. मग ते फायबर विअर पॅड जर झिजले की हा इनर हलायला लागतो. तो जर ॲडजस्ट करायचा असेल तर 3DXमध्ये इथं प्लग दिलेला आहे, ॲलन प्लग. इथं माती पाणी जाऊन तो गंजलेला असतो. त्याला काढायला काय लागतं? ॲलन की. ॲलन कीची दांडी किती असते? एवढीच असते. त्याला तो लिव्हरेज करायला काय करतो? पाईप घालतो आणि असा फिरवायला जातो, त्या ॲलन की तुटते. सगळ्यातले सगळे 3DXचे ॲलन प्लग जाळून काढावं लागतं. असं कसं असू शकतं? जर ॲलन प्लग दिला आहे तर गॅस कटर घेऊन जाळायची काय गरज राहिली पाहिजे? गरज पाहिजे का? नाही. म्हणजे किती चुकीचं डिझाईन आहे हे. प्रत्येक गोष्ट असतं.